नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने 4 उमेदवार जाहीर केले असताना आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरला असून अधिकृत शिक्कामोर्तब झाला आहे। या उमेदवारीसह शिवसेना दलित चेहरा असणाऱ्या नेत्याला संधी देण्यात आली आहे। शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अर्ज दाखल करण्यासाठी त्या पोहोचल्या तेव्हा सोबत एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे देखील होते। शिवसेनेकडून दलित समाजातील आक्रमक चेहरा असणाऱ्या ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे। एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक असायची। एकनाथ शिंदे यांनी देखील शिवसेनेच्या महिला आघाडीला संधी देत सत्तेत वाटा दिला आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ग्राउंड झिरोवर काम करणाऱ्या महिलांना संधी दिल्याचा संदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं या निमित्ताने दिसून येत आहे। सोलापूरमधील आंबेडकरी चळवळीत काम करणारा चेहरा म्हणून ज्योती वाघमारे यांची ओळख आहे। वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समधून त्यांनी शिक्षण घेतलं आहे। सोलापूर विद्यापीठातून त्यांची PhD पूर्ण केली। त्यांचे वडील नागनाथ वाघमारे दलित पॅथरचे कार्यकर्ते होते। ते एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करायचे, पण चळवळीतील त्यांचं काम आणि संघर्ष पाहून नागरिकांनी त्यांना सोलापूर महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं। त्यांनी सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ्या, आंबेडकर चळवळी काम केलं होतं। 2002 ते 2004 दरम्यान त्यांनी प्रणिती शिंदेंसोबत काम केलं। जाई-जुई प्रतिष्ठानाच्या माध्यमातून त्यांनी सहकार्य केलं, समाजकार्य केलं। विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रणिती शिंदेंच्या प्रचाराचा धुराळा सांभाळी घेतला। सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्याकडे महिला अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती। 17 एप्रिल 2023 रोजी त्यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली। आपल्या आक्रमक शैलीत त्या पक्षाच्या बाजू मांडत विरोधकांना उत्तर देत असतात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सोलापूर दौऱ्यावर होते। यावेळी वाघमारे यांची भेट झाली होती। त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश पार पडला होता। 16 मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे। महाराष्ट्रातील 7 जागांसह देशातील 10 जागांमधील एकूण 30 जागांसाठी मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे 6 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।